हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सीईटी आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे क्विक रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यानंतर आपण सध्या प्लांट फिजिओलॉजीचे चॅप्टर स्टडी करत आहोत. त्यातला पहिला चॅप्टर आपला सुरू आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये आपण लाईट रिॲक्शन स्टडी केलेले आहेत, डार्क रिॲक्शनमध्ये कॅल्विन सायकल स्टडी केलेले आहे. आजचा जो पॉईंट असेल ह्या पॉईंटमध्ये 2 पॉईंट आपण स्टडी करणार आहे, फोटो रेस्पिरेशन आणि काय असेल C4 पाथवे. आता आपल्याला हे महत्त्वाचं माहीत असणं गरजेचं आहे की आपण हे जे व्हिडिओ तयार करत आहोत हे व्हिडिओ स्पेशली सीईटी आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे फक्त ह्या पॉईंटमध्ये आपण हिंटचा स्टडी करतोय, ह्या पॉईंटमध्ये आपण डिटेल स्टडी करत नाही. ठीक आहे, डिटेल स्टडी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ तयार करू, त्यावेळेला आपण ह्या सायकल पूर्णपणे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. तर आजची पहिली सायकल असेल फोटो रेस्पिरेशन. आता फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय बघा, कॅल्विन सायकलमध्ये CO2 आत येतो, बरोबर, ज्याला RUDP एक्सेप्ट करतो आणि ग्लुकोजचं सिंथेसाइज केलं जातं. इथं काय होतं, क्लायमॅटिक कंडिशन चेंज होते आणि क्लायमॅटिक कंडिशन चेंज झाल्यामुळं जे टेम्परेचर असतं हे टेम्परेचर थोडंसं हाय लेवलला जातं आणि टेम्परेचर हाय लेवलला गेल्यामुळं जो CO2 असतो ह्या CO2चं कॉन्सन्ट्रेशन लो होतं. म्हणजे याचं मिनिंग काय घेणार की क्लायमॅटिक कंडिशन चेंज होते, क्लायमॅटिक कंडिशन चेंज झाल्यामुळे टेम्परेचर हाय लेवलला जातं, हाय टेम्परेचर होतं आणि त्या टेम्परेचरचा इफेक्ट स्टोमाटावरती होतो आणि स्टोमाटा ह्या पार्शली क्लोज होतात. आता पार्शली क्लोज झाल्यामुळं हे कधी होतं, डे टाईममध्ये होतं, ज्यावेळेला लाईट प्रेझेंट असते. आता ज्यावेळेला स्टोमाटा पार्शियली क्लोज होतात, मग त्या स्टोमाटामधून जो CO2 100% डेली आत येत असतो, हा CO2चं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, थोडंसं लो होतं आणि त्याचा इफेक्ट काय होतो तर नॉर्मल लेवलला जे ग्लुकोज सिंथेसाइज केलं जात असतं ते ग्लुकोज सिंथेसाइज केलं जाऊ शकत नाही. मग ह्याला ऑप्शन म्हणून काय होतं तिथं तर फोटो रेस्पिरेशन होतं. आता फोटो रेस्पिरेशनमध्ये काय होतं तर टेम्परेचर हाय झालेलं आहे, स्टोमाटा पार्शियली क्लोज झालेले आहेत, CO2चं कॉन्सन्ट्रेशन लो झालेलं आहे, तर तिथे त्या प्लांट्समध्ये CO2ला रिप्लेस करणारा एक दुसरा कंपाऊंड असतो, ज्याचं नाव काय आहे ऑक्सिजन. तिथं काय करतो, CO2च्या ऐवजी ऑक्सिजन आत घेतला जातो आणि मग पुढची प्रोसेस कंप्लीट होऊन ग्लुकोज सिंथेसाइज केला जातो, म्हणून त्याला काय म्हटले फोटो रेस्पिरेशन. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर RUBP जो कार्बोक्सिलेज नावाचा एन्झाईम असतो हा काय करतो, ऑक्सिजनेचं काम करायला सुरुवात करतो. म्हणजे तुम्हाला इथं आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन ऑफ RUBP इन्स्टेड ऑफ कार्बोक्सिलेशन. म्हणजे कार्बोक्सिलेशनच्या ऐवजी ऑक्सिजनेशनची प्रोसेस तिथे फोटो रेस्पिरेशनमध्ये होत असते, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेला ही सायकल पाहता तुम्ही त्यावेळेला ही सायकल फोटोसिंथेसिसमध्ये होती, पण तरीसुद्धा ही सायकल फक्त क्लोरोप्लास्टमध्ये न होता आणखीन 2 दुसरे सेल ऑर्गॅनिल्स यूज करतात. ते कुठले असतील तर पेरॉक्सिझोम आणि मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती सीईटीला पण प्रश्न येऊ शकतो की ही सायकल किती आणि कोणत्या सेल ऑर्गॅनिल्समध्ये कंप्लीट होते, तर त्याचं उत्तर असेल क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम आणि तिसरं असेल मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर सुरुवात कशाने होते तर RUDP पासून, बरोबर. RUDP काय करतो, हा ऑक्सिजन आत घेतो, आत घेतल्यानंतर तिथं जे रिॲक्शन होते, रिॲक्शन झाल्यानंतर PGA फॉर्म होतो, पण हा PGA इनकॉर्पोरेट असतो, म्हणून ही सायकल सुरुवातीला कोण पुढं नेतो, फॉस्फोग्लायकोलेट, हे नाव तुम्हाला पाठ करायचं आहे. त्याच्यानंतर या सायकलमध्ये कोणत्या प्रकारचे अमायनो ॲसिड फॉर्म होतात हे सुद्धा तुम्हाला सीईटीला विचारलं जाऊ शकतं. सो जमली तर ही नावं पाठ करा. त्यातलं नाव काय असेल, ग्लायसिन आणि सेरिन. ठीक आहे, ही जी नावं आहेत ही नावं तुम्ही पाठ करालच. त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकात ही सायकल पूर्ण डिटेलमध्ये काढून दिलेली आहे, तर जमलं तर ही सायकल पाठ करण्याचा प्रयत्न करा. मे बी सायकल देऊन तुम्हाला त्यातली लेबलसुद्धा विचारली जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल, आपण लास्ट किंवा सेकंड लास्ट पॉईंट म्हणू शकतो, C4 प्लांट्स. ह्या प्लांट्समध्ये होणारी जी सायकल असते तिला C4 पाथवे असं म्हणतात, ज्याचं जो नाव आहे HSK पाथवे, जे आपण पुढच्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तर पहिला पॉईंट पाहूया C4 प्लांट्स. आता हे C4 प्लांट्स नॉर्मल प्लांट्सला म्हणजे C3 प्लांट्सला जर कम्पेअर केलं तर हे थोडेसे वेगळे असतात. वेगळे का असतात, कारण ह्या प्लांट्समध्ये काय सापडते, क्रान्स ॲनाटॉमी. ह्याच्यावर तुम्हाला सीईटीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की C4 प्लांट्समध्ये कुठल्या टाईपची ॲनाटॉमी असेल, तर त्याचं उत्तर असेल क्रान्स ॲनाटॉमी. आता हे जे प्लांट्स आहेत C4 प्लांट्स हे C3 प्लांट्सपेक्षा वेगळे आहेत, म्हणून त्यांची नावं तुम्हाला पेपरला विचारली जाऊ शकतात, जी तुम्हाला पाठ करायचे. त्याच्यामध्ये कुठली नावं असतील, शुगरकेन, जवार, मेज आणि ॲमॅरांथस. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या C4 प्लांट्समध्ये जी क्रान्स ॲनाटॉमी असते, हिला क्रान्स ॲनाटॉमी असं का म्हणतात, त्याचे मेन 2 पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण क्रान्स ॲनाटॉमीमध्ये म्हणजे C4 प्लांट्समध्ये 2 प्रकारच्या सेल्स सापडतात. त्यातली पहिली असेल
मेसोफिल सेल आणि दुसरी असेल बंडल शीथ सेल. ठीक आहे. जसं नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की मेसोफिल सेल इज डिवायडेड इंटू पॅलिसेड टिश्यू अँड स्पॉन्जी टिश्यू. पण तुम्ही ज्यावेळेला C4 प्लांट्स पाहता त्या C4 प्लांट्समध्ये लीफची अनाटॉमी पाहता त्यावेळेला तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे की ह्याच्यामध्ये जे मेसोफिल टिश्यू असतात हे मेसोफिल टिश्यू फक्त कशाने तयार झालेत स्पॉन्जी टिश्यूने म्हणजे पॅलिसेड टिश्यू यांच्यामध्ये अब्सेंट असतात. म्हणजे हे सगळे टिश्यू कसे आहेत होमोजिनस आहेत. ठीक आहे. दुसरा सेल तुम्हाला कुठे लक्षात ठेवायचे असतील तर बंडल शीथ सेल. ज्या बंडल शीथ सेल वॅस्क्युलर बंडलला काय करतात सराउंडिंग रिजनला प्रेझेंट असतात लाईक अ नेकलेस. ठीक. आता म्हणजे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्पेशल सेल्स आहेत. एक आहे मेसोफिल टिश्यू आणि सेकंड असेल बंडल शीथ सेल. आता याच्यावरती दुसरा पॉईंट तुम्हाला CTला काय विचारला जाऊ शकतो तर मेसोफिल टिश्यूमध्ये कुठल्या टाईपचे क्लोरोप्लास्ट असतात किंवा बंडल शीथ सेलमध्ये कुठल्या टाईपचे क्लोरोप्लास्ट असतात तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. मेसोफिल सेलमध्ये ग्रॅन्युल टाईपचे असतात आणि बंडल शीथ सेलमध्ये अग्रॅन्युल टाईपचे असतात. ठीक आहे. आणि अशा कॅरेक्टरमुळं क्रॅन्स अनाटॉमीमध्ये किंवा C4 प्लांटमध्ये कुठला टाईप दिसतो तर डायमॉर्फिझम दिसतो. म्हणजे हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला CTला पेपरला विचारले जाऊ शकतात. यानंतरचा आपला लास्ट पॉईंट असेल C4 पाथवे. C4 पाथवे इज ऑल्सो कॉल्ड ॲज द HSK पाथवे. आता C4 पाथवे का म्हणतात कारण या सायकलमध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो असतो हा 4 कार्बन कंपाऊंड जो असतो ज्याचं नाव आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. हे तुम्हाला CTला विचारलं जाऊ शकतं. जसं C3 पाथवेमध्ये C3 पाथवेला C3 पाथवे असं का म्हणलेलं आहे कारण त्यातला फर्स्ट स्टेबल कंपाऊंड हा 3 कार्बन कंपाऊंड जो असतो ज्याचं नाव आहे फॉस्फोग्लिसरिक ॲसिड ज्याला PGA असं म्हटलं जातं. तसं C4 पाथवेमध्ये फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कुठला असेल तर OAA ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. आता इट इज ऑल्सो कॉल्ड एज HSK पाथवे. HSK पाथवे का म्हटले कारण 3 सायंटिस्टची नावं आहेत हॅच, स्लॅक आणि कोर्टशॅक. ठीक आहे. ही नावं तुम्हाला पाठ करायची. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्यावेळेला सायकल स्टडी करायला जाता आता ही सायकल तुम्ही डायग्रॅमॅटिक जे प्रेझेंटेशन असेल ते पुस्तकात पाहिलेलं आहे थेरीला पण पाठ केलेला आहे. आपण काय करतोय आता CTसाठी पॉईंट पाहतोय सो तुम्हाला थेरॉटिकल पॉईंट लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही सायकल ज्यावेळेला आहे ही सायकल 2 फेजेसमध्ये कंप्लीट होते. एक आहे ती मेसोफिल सेलमध्ये आणि दुसरी असेल ती बंडल शीथ सेलमध्ये. आता मेसोफिल सेलमध्ये ही सायकल ज्यावेळेला कंप्लीट होते त्यावेळेला तिथे 2 रिॲक्शन्स होतात. एक कार्बोक्सिलेशन आणि एक रिडक्शन. आणि सेकंड फेजमध्ये डिकार्बोक्सिलेशन होतं आणि CO2चं फिक्सेशन होतं. आता ही सायकल कशी कंप्लीट होते बघा आठवते का. कार्बोक्सिलेशनमध्ये PEPA नावाचा कंपाऊंड असतो. PEPA फॉस्फोइनोल पार्विक ॲसिड हा CO2 एक्सेप्ट करतो. त्याचं कन्वर्जन ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं. त्याला म्हटले कार्बोक्सिलेशन कारण CO2 ॲड होतो. त्यानंतर ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड असतो ह्याचं रिडक्शन होतं. रिडक्शन करायला इथं काय होतं NADPH2चा यूज केला जातो आणि NADPH2चं कन्वर्जन कशामध्ये होतं NADPमध्ये होतं. आणि हा जो OAA असतो हा OAA म्हणजे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा कन्वर्ट होतो मॅलिक ॲसिडमध्ये. आता ज्यावेळेला इथं मॅलिक ॲसिड फॉर्म होतो हा मॅलिक ॲसिड आहे तसा एंट्री करतो बंडल शीथ सेलमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे जे होतं हे सगळं कशामध्ये होतं मेसोफिल सेलमध्ये हे कुठं होतं मेसोफिल सेलमध्ये होते आणि हे कुठं होतं तर बंडल शीथ सेलमध्ये होते. म्हणजे हे 2 फेजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बंडल शीथ सेलमध्ये आल्यानंतर हा जो मॅलिक ॲसिड असतो हा मॅलिक ॲसिडचं कन्वर्जन पायर्विक ॲसिडमध्ये होतं. पण पायर्विक ॲसिडमध्ये कन्वर्जन होत असताना तिथं काय होतं डिकार्बोक्सिलेशन होतं. म्हणजे जो 4 कार्बन कंपाऊंडचा मॅलिक ॲसिड असतो ह्याचं कन्वर्जन 3 कार्बन कंपाऊंडच्या पायर्विक ॲसिडमध्ये होतं. म्हणून एक CO2 असतो हा रिमूव्ह केला जातो. म्हणजे एक कार्बन रिमूव्ह होतो. तो रिमूव्ह होताना ऑक्सिजनची हेल्प घेऊन CO2 रिमूव्ह होतो. CO2 रिमूव्ह झाला की त्याला एक्सेप्ट करायला बाहेर कोण असतो RUDP असतो. RUDP त्याला एक्सेप्ट केला की तिथं कॅल्विन सायकल कंप्लीट होते. म्हणजे PGL फॉर्म होतो. PGL पुढं जाऊन सिंथेसिसची प्रोसेस करतो आणि ग्लुकोज फॉर्म करून फूड मटेरियल स्टोअर करतो. आणि राहिलेला जो पायर्विक ॲसिड असतो जो 3 कार्बन कंपाऊंडचा असतो हा काय होतो पुन्हा मेसोफिल सेलमध्ये एंट्री करतो आणि तिथं कन्वर्जन होतं त्याचं फॉस्फोइनॉल पार्विक ॲसिडमध्ये आणि तिथं काय होतं इथं काय होतं CO2चं फिक्सेशन होतं. आणि सर्वात शेवटी काय होतं पार्विक ॲसिड जो असतो हा कन्वर्ट होतो फॉस्फोइनॉल पार्विक ॲसिडमध्ये. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत ते तुम्हाला पाठ करायचे 4च आहेत बघा लक्षात येतात का फॉस्फोइनॉल पार्विक ॲसिड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड मॅलिक ॲसिड आणि पार्विक ॲसिड. ठीक आहे. म्हणजे फॉस्फोइनॉल पार्विक ॲसिड ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड मॅलिक ॲसिड आणि पार्विक ॲसिड असे 4च कंपाऊंड आहेत की तुम्हाला ह्या सायकलमध्ये पाठ करायचे. आणि त्याचे कार्बन कंपाऊंड पाठ झाले तर खूपच छान आहे. ह्याच्यामध्ये CTला क्वेश्चन तुम्हाला फर्स्ट स्टेबल कंपाऊंड कुठले ह्याच्यावरती मे बी येऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर चॅप्टरचा सेकंड लास्ट पॉईंट कुठला असेल तर इंटरडिपेंडन्स ऑफ अ लाईट अँड डार्क रिॲक्शन. त्याचा तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आता इंटरडिपेंडन्स म्हणलेला आहे इट्स नॉट अ इंडिपेंडन्स. इंटरडिपेंडन्स म्हणजे काय तर ही लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन ह्या दोघी एकमेकांवरती डिपेंड असतात. ठीक आहे. इट्स नॉट अ इंडिपेंडंट. आता ह्या दोघी एकमेकांवर डिपेंड का असतात तर तुम्ही ज्यावेळेला लाईट रिॲक्शन पाहता
तर लाईट रिॲक्शनच्या अंतर 2 सायकल कंप्लीट होतात. एक सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरी आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तसं डार्क रिॲक्शन जर पाहिलं तर डार्क रिॲक्शनच्या अंतर कुठल्या सायकल कंप्लीट होतात तुम्ही आत्ता पाहिला. C3 पाथवे, देन C4 पाथवे, त्यानंतर फोटो रेस्पिरेशन. ठीक आहे. फोटो रेस्पिरेशन ह्या सायकल पाहिल्यात. मग ह्या ज्या सायकल कंप्लीट होतात ह्या सायकलमध्ये स्पेशली लाईट रिॲक्शनमध्ये ज्या 2 सायकल कंप्लीट होतात तिथं ATP आणि NADPH2 फॉर्म केला जातो विथ द हेल्प ऑफ लाईट. आणि जी डार्क रिॲक्शन असते तिथे लाईट यूज केली जात नाही. मग तिथं ही जी एनर्जी असते ही एनर्जी यूज होते. म्हणजे लाईट रिॲक्शनमध्ये ATPचं कन्वर्जन ADPमध्ये होतं, तो यूज केला जातो. आणि NADPH2 असतो हा NADPमध्ये कन्वर्ट होतो, कारण NADPH2 सुद्धा यूज होतो. म्हणून लाईट रिॲक्शन वर डार्क रिॲक्शन डिपेंड आहे आणि डार्क रिॲक्शनवरती लाईट रिॲक्शन डिपेंड आहे. सो दे बोथ रिॲक्शन्स आर इंटरडिपेंडन्स. याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे 2 पॉईंट तुम्हाला पाठ असणं खूप गरजेचं आहे. त्यातला लास्ट पॉईंट काय येईल बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ह्याच्यावर तुम्हाला CETला मे बी क्वेश्चन पडू शकतो. 4 पॉईंट आहेत, पाठ करा. लाईट आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि वॉटर. हे तुम्ही थेरीला पूर्णपणे डिटेल पाहिलेलं आहे. आपण थेरीचा अभ्यास स्टडी करत नाही, आता फक्त हिंट देतोय. सो याच्यावर CETला तुम्हाला प्रश्न पडू शकतो. असा कुठला कंपोनंट आहे किंवा असा कुठला फॅक्टर आहे की ज्याच्यावरती रेट ऑफ फोटोसिंथेसिसचा इफेक्ट होऊ शकतो. तर ह्या 4 पैकी कुठलाही पॉईंट तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त एक सायकल राहते CAM पाथवे. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करूया, एक्सप्लेन करूया. ठीक आहे. जर ह्या पॉईंटमध्ये काही क्युरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.